लहानपणी आईबरोबर भाजी आणण्यासाठी भाजी मार्केट, फळं आणण्यासाठी फळं मार्केट, फिश आणण्यासाठी मच्छी मार्केट, असे सगळीकडे मी जायचे. भाजी मार्केट म्हणजे तर पर्वणीच. डोळ्यांना आल्हाददायक वाटायचं. हिरव्यागार भाज्या, हिरव्यागार मिरच्या, पालेभाज्या, लाल बुंद टोमॅटो, रोज पिंक कलरचे कांदे आणि भाजीवाली मावशी नाही तर भाजीवाली भैया, आईचं बार्गेनिंग चालू असायचं आणि आम्ही मात्र सगळ्या भाज्यांना हात लावून स्पर्श करून छान चवीने बघायचो. खरंच ना, डोळ्यासमोर सगळ्या हिरव्यागार भाज्या यायच्या. तर आजही मला ती सवय आहे. दर 4 दिवसाची भाजी मी आधीच घरी आणून ठेवते, पुढच्या 4 दिवसाचा मेन्यू रेडी करते. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या पुढच्या 4 दिवसासाठी आणलेली मी भाजी, आणि ती म्हणजे ही सगळी हिरवीगार भाजी. तर पुढच्या 4 दिवसाचा मेन्यू ठरलेला आहे. त्याप्रमाणे वालीच्या शेंगा मी घेऊन आले, कारण हिरवी मिरची घालून वालीच्या शेंगाची भाजी मी करणार आहे. गाजर, काकडी आणि बीट हे माझ्या घरी रोज असतं, पण आज मी काकडी आणि बीट घेऊन आले. हिरवागार